दाराला कवड्यांचं तोरण लावलेलं होतं ते पण काढलं. आता हे सर्व निरमाच्या पाण्यामध्ये भिजत घालून देते कारण खूप धूळ बसलेली आहे. आणि जी लाइटिंग आहे ती पॅक करून ठेवते. त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर लगेच मी इथं चपात्या पण करून घेतलेल्या आहे. चपात्या गार होता आहे. चपात्या गार करण्यासाठी ठेवल्या. तोपर्यंत फ्रीजमध्ये जो काही भाजीपाला शिल्लक होता तो सर्व काढून घेतला. हे बघा, टोमॅटो, वांगे आहे, भेंडी आहे, या थाई मिरच्या, हे सर्व धुवून ठेवणार आहे. फ्रीजमध्ये आपण काही ना काही ठेवतो, लक्षात राहत नाही बऱ्याच वेळा, त्यामुळे हे सर्व फ्रीजमधलं बाहेर काढलं. पिठाचा डबा पण घासून घ्यायचा आहे. पीठ काढून घेते आणि पिठाचा डबा पण घासायला टाकते. सुरुवातीच्या 2-3 क्लिप माझ्या डिलीट झालेल्या आहे. मी दाराचे तोरण काढले. दिवाळीपासून जो आकाशकंदील लावलेला होता तो सुद्धा काढून घेतला. कोणाची वाट बघायला पुरत नाही. आपले काम आपणच केलेले बरे, असा माझा विचार आहे. कारण किती दिवस झाले मी सर्वांची वाट बघत होते. आज काढतील, उद्या काढतील, पण कोणी त्याला हातसुद्धा लावला नाही. शेवटी आज मी ते काढून घेतले कारण खूप दिवस झालेले होते आणि आपण असं किती दिवस ठेवणार असाच विचार मी केला. दाराला दोन्ही साईडने जे तोरण लावलेले ते पण खूप छान दिसतात, पण त्याच्यावरती धूळ पण साचलेली होती. तसेही ते मला धुवायचे होते. वरती कवड्यांचे तोरण लावलेले होते ते पण दिवाळीपासून धुतले नव्हते, त्यामुळे ते पण काढायचे होते. ते काढून घेतले. देवाची जी काही भांडी होती घासायची ती सुद्धा घासायला घेतली. आपल्या किचनमध्ये आपण स्वयंपाक करताना डब्यांना हात लावतो किंवा काही काढण्यासाठी डब्यांचे झाकण उघडतो, त्यामुळे आपले जे चिकट झालेले हात असतात ते डब्यांना लागतात. आपण जर किचनमध्ये साफसफाई वरच्यावर केली तर आपलं किचन अगदी नीटनेटकं आणि स्वच्छ राहतं. डबेसुद्धा जास्त घाण होत नाही. त्यामुळे मी ज्यावेळेस डबे घाण होतील त्यावेळेस लगेच असे डबे खाली करते आणि घासून घेते. एकच वेळा जर आपण आपल्या किचनमध्ये साफसफाई करायला घेतली तर आपला जीव पण थकतो आणि दिवसभर आपल्याला ते काम जाते. त्यामुळे वरच्यावर अशी किचनमधली साफसफाई करत राहावी, असं माझं तरी मत आहे. आपण जर आपल्या किचनमधल्या बरण्या, डबे जास्त घाण होऊ दिले तर आपले हात पण दुखतात. वरच्यावर जर आपण असे ते घासले तर आपले हातसुद्धा दुखत नाही आणि ते पटकन निघतात सुद्धा. देवाजवळ मी जे दिवे लावते ते पण मी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी घासून घेते. रोज म्हणलं तरी घासते बरं का ताईंनो. पण जर चिकट किंवा काळा झालेला नसेल तर तसा पण लावते. असं काही नाही की रोजच घासायला पाहिजे. जसा वेळ मिळेल तसे घासले तरी पण चालतात. जास्तच जर दिवे काळे किंवा चिकट झालेले असले तर गरम पाण्यामध्ये टाकायचे, त्यामध्ये लिक्विड टाकायचं, लिंबू पिळून टाकायचं व 1-1.5 तासासाठी ते तसंच ठेवून द्यायचं. खूप पटकन निघतात आणि हातसुद्धा दुखत नाही. आपल्यापैकी बऱ्याच ताई लिंबू आणि मिठाने सुद्धा देवाचे भांडे घासत असतील. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. भांड्यावरती मीठ टाकायचं, त्याच्यावरती लिंबू पिळायचं आणि सर्व बाजूनी लिंबू फिरवून घ्यायचं. त्यामुळे सुद्धा भांडे खूप छान निघतात. भांडे धुवून झाल्यानंतर सुक्या कापडाने पुसून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी उन्हामध्ये ठेवायचे. ऊन जरी नसले तरी पण फॅनच्या हवेखाली ठेवले तरी चालतात. भांडी घासून एका साईडला ठेवून दिली. त्यानंतर लगेच जे आपल्या दाराला तोरण लावलेले होते ते सर्व धुण्यासाठी काढलेले होते. निरमाच्या पाण्यामध्ये ते टाकून दिले. त्याला काही भिजत घातले नाही का तर त्याच्यावरती धूळ साचलेली होती, ती लगेच निघाली. धुतल्यानंतर खूप चकाचक दिसायला लागले. बघा धुताना कसं अडकून गेलं. काय कळलं आपण कसं अडकलं. गाठ पडली बहुतेक त्याची.
म्हणतात की कवड्यांचं तोरण दाराला शुभ असते, त्यामुळे मी हे 2 वर्ष झाले घेतलेलं आहे. तुळशी बागेमधून घेतलेलं आहे. आणि हे जे तोरण आहे साईडने लावायचं दाराला, हे आमच्या साधने आणलेले आहे गणपतीच्या वेळेस. किचनवटा आवरून घेते पटकन. आता बेसिन पण घासायचे आहे. स्वयंपाक तर झालेला आहे, आता वाजलेले आहे 9:15. बाथरूम पण घासायचे मला अजून, का तर आज रविवार आहे आणि मुलं झोपलेली होती, त्यामुळे सकाळी बाथरूम घासले नाही. त्यांची आंघोळी झाल्यानंतर घासून असं मला वाटलं होतं. रोज वापरण्यासाठी जे डबे लागतात ते मी इथं असे खाली ठेवलेले आहे. पण स्वयंपाक करताना काहीतरी काढायला गेलो की खरगटे जे हात असतात ते डब्यांना लागतात, त्यामुळे ते सर्व डबे घासून बाजूला ठेवून दिले. घासणीने तिथं घासून कापडाने पुसून घेतले. खाली तेलाची जी कॅन ठेवलेली होती ते तेलाचे डाग आणि लोखंडी खलबत्ता मी इथं ठेवते, त्या खलबत्त्याचे लालसर असे डाग पडलेले आहे. खूप वेळा मी ते घासले पण ते अजिबात निघत नाही. जर तुम्हाला त्याबद्दल काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. फरशीला असे डाग पडलेले मला अजिबात आवडत नाही आणि ते दिसायला पण चांगले दिसत नाही, त्यामुळे मी ते बऱ्याच वेळा घासते. खूप वेळा मी तिथं गरम पाणी आणि लिक्विड टाकून ठेवते आणि अर्ध्या तासाने तारेच्या घासणीने घासून पुसून घेते, पण ते निघत नाही. मिरच्या आणि जे काही भाजीचं होतं ते सुद्धा किचन वाट्यावरती स्वच्छ पाण्याने धुवून सुकायला ठेवलेले आहे. वर मी फॅन चालू करून दिला. फॅनच्या हवेमुळे डबे पण पटकन सुकून जातात. काम करता करता खाली गेले होते आमच्या पिल्लांना हराळी आणायला, का तर ते सारखं गवत मागतात. नाहीतर नाही दिलं त्यांना असं आणून तर जे जाळ्याचे पानं असतात का ते तोडतात ते, त्यामुळे त्यांना असं आणून दिलं. आणि गणपती बाप्पांना पण होईल चतुर्थी, त्यामुळे चला इकडे या, चला पटकन, हे बघा, चला 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 चला, हे बघा इथं, खा 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 खा. म्याऊची जी पिल्लं आहेत ते पिल्लं पायपुसणीवरती बसतात आणि पायपुसणीवरती सर्व माती माती करून ठेवतात. ते जर तसंच ठेवलं तर ती माती घरात येते. खाते ग, चला पाठीकडं. दिवसभर अशी घाण करून ठेवतात बघा. हे 2-3 वेळा आता झाडूच मारावा लागतो आणि हवा पण खूप आहे, त्यामुळे कचकच पण होतं. एकदा झाडून घेते आणि बाथरूम घासायला घेते. केक का नाही खाल्लाय झुकट्यांना? दादा तर म्हणलं जेवढेच तेवढेच आहे. मी पण बघितलं त्यांनी ते टॅली करत होता ते एक उशी खालची चल बाबा आता जेवण करते, भूक लागली आहे त्याला. किती वाजले? 2:45. जेवला का? हा काय म्हणत होता केकचा? पहिलं खाल्लं चांगलं वाटतं, त्याची कुठला फ्लेवर आहे? चॉकलेट.
नाही फ्लेवर विसरलं मी मला सांगितलेलं. आज कोणता आणायचा? आज मँगोचा. चांगला आहे बाबा. दुसरीकडनं घेऊन येतो आपण. हा कुठून आणला का गं? मित्राचे आहेत ना. चौकातून. नाही तो आता बघायची नाही रे त्याचं दुकान. बघायची नाही. चांगलं आहे आपण ते. आवडलं मला यावेळेस. चला आज जरा बाहेरची साफसफाई केली, त्यामुळे केसांमध्ये जे जाळे असतात ते पण पडलेले होते आणि डोक्याला तेल लावलेले होते आणि सकाळी मी जी कोरफड आहे का ती पण लावलेली होती. त्यामुळे आता परत केस धुतले, कपडे पण धुवून टाकले. चला ताईंनो आता जेवायला घेते. भाजी तर मी आज काही बनवलेली नाही, रात्रीचीच भाजी आहे. चपात्या केलेल्या आहे आणि जे किचनमधले डबे काढलेले होते ते पण छान वाळून झालेले आहे, ते पण मांडायचे आहे. अजून मिरच्या वांगे ते पण भरून ठेवायचे आहे फ्रीजमध्ये. जेवण झालं की ते भरून ठेवते. आणि केस धुतल्यानंतर मी अशीच वर बांधते बरं का ताईंना, नाही तर काही ताईंना असं वाटेल वर का बांधलं. मला ती सवयच आहे असे केस बांधून ठेवायची. या ताईंनो जेवायला तुम्ही पण. केक, पनीरची भाजी आणि चपाती. आजचा माझा एक छोटासा ब्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला ताईंनो तुम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय, परत भेटू उद्या.